ही कोण? ती कोण आहे त्याच्यात तू पडू नकोस, ते मी बघून घेईन. या घरात जर कोणी आलं आणि काही चुकीचं वागलं तर गाठ या संजीवनी किर्लोस्करशी आहे, लक्षात ठेवायचं. आई नाही गं, जरा- आजी तुम्हाला परत त्रास होतोय का? अगं, जरा गरगरते परत. मी औषध घेऊन येते. अलका अलका अलका, धावपळ करू नको. 2 जीवांची आहेस ग तू. आजी आई, ऐका नको ना, धावपळ. तुम्ही बसा ना आधी. चला ना. थांबा. हो. आजी हे घ्या. अहो, आई औषधी. नकोयत मला ग गोळ्या बिळ्या तुमच्या, आणि त्रास होतो आणखीन. पाणी प्यायलं की बरं वाटेल मला. आणि बघ माझं डोकं काय ते, तुमची दोघींची ओळख सुद्धा करून दिली नाही मी. अलका ही वृंदा, बरं का? आणि वृंदा ही अलका, माझी धाकटी सून. नमस्कार. नमस्कार. इतक्या वर्षांनी अलकामुळे आमच्या घरात पाळणा हलणार आहे. अभिनंदन. थँक्यू. आणि अलका, आज हिच्यामुळे मी सुखरूप घरी परत आले बर का. म्हणजे मला आता जसं झालं ना तसं देवळात सुद्धा जरा गरगरल्यासारखं झालं. बहुतेक साखर कमी झाली असेल, तरी मी पटकन तिच्या जवळची पुरणपोळी माझ्या तोंडात घातली आणि बरं वाटलं लगेच. अगं हो का? थँक्यू हा वृंदा. खरंच वृंदाच्या हाताला फार छान चव आहे हा. म्हणजे आतापर्यंत त्या पुरणपोळीची चव अशी रेंगाळते जिभेवर. वृंदा, मगाशी जे काय झालं त्याच्यामुळे घाबरलीस का ग? ती जी बाई होती ना, तिचं नाव सविता. ती खूप दिवसापासून आमच्याकडे स्वयंपाकिणीचं काम करत होती. संजीवनीचं जरा चुकलंच, तिने अतिच केलं, पण सविताचंही थोडं चुकलंच. म्हणजे न सांगता बदाम कशाला घ्यायचे ना. मला सांगितलं असतं तर दिले असते मी तिला. आई पण आता सविता तर गेली, स्वयंपाक कोण करणार? तोच मोठा प्रश्न आहे बाई. म्हणजे आपल्या घरात स्वयंपाकीण तर हवी, पण ती सुग्र नाही असायला हवी. अगदी या वृंदासारखी. अगं तुझ्या हातची पुरणपोळी खाल्ली ना मी, त्यावरून सांगते. खरंच खूप छान चव आहे तुझ्या हाताला. पण आई दुसरी बाई आली जरी तरी जाऊबाईंच्या राज्यात टिकायला सुद्धा हवी ना. ते खरंच आहे. म्हणजे बघ ना, गेल्या काही दिवसात 3-4 बायका आल्या आणि संजीवनीचा स्वभाव बघून काम सोडून निघून गेल्या. त्या नव्याने शोधायलाच हवी बाई. तुझ्या पाहण्यात कुणी असेल तर सांगशील का? अडकणार. ही चांगली संधी आहे. या घरात कामाला लागले तर मोहनच्या जवळ राहता येईल मला. काय ग, कुणी आहे का तुझ्या पाहण्यात अशी? आजी अहो, काय योगायोग म्हणायचा हा. मी स्वतःच काम बघतीये मुंबईत. मी आता एका मैत्रिणीकडे राहतेय. ते माझा नवरा हरवलाय, त्यालाच शोधायला मुंबईत आली आहे. आणि आता एवढ्या मोठ्या शहरात राहायचं म्हटलं की हाताला काम हवं ना. तुझा नवरा हरवलाय? हो, पण
मला खात्री आहे की तो लवकर सापडेल. त्याच्या फार जवळ पोहोचलीये मी. आजी, म्हणजे तुम्हाला माझ्या हाताची चव आवडली असेल तर मी तयार आहे इथे स्वयंपाकीण म्हणून काम करायला. अडकली. तुम्ही म्हणाल तसं करूया. ठरलं तर मग तू आजपासून आमच्या घरची अन्नपूर्णा. म्हणजे आता तू आमची अन्नदात्री होणार, म्हणून अन्नपूर्णा म्हटलं. म्हणजे बघ ना, आजची आपली भेट ना देवानीच घडवून आणली होती. तू आणि मी एकाच वेळा देवळात पोचलो काय, मला तिथे गेला त्रास झाला काय, तू पटकन पुरणपोळी माझ्या तोंडात घातलीस काय, आणि आता तू आमच्या घरी स्वयंपाकीण म्हणून आलीस सुद्धा. नक्की देवाच्या मनात होतं तू आज इथे यावंस. पण सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण आणि चहा पाणी सगळं करायला लागेल. जमेल ना? हो करेन ना मी, मला सवय. अलका, तिला स्वयंपाकघरात घेऊन जा, सगळ्या वस्तू दाखव कुठे काय ठेवलंय ते. बरं. आणि आपल्या जेवणाच्या वेळा, आणि हो शेरूच्या जेवणाच्या वेळा सुद्धा सगळं समजावून सांग तिला. सांगते. चला मी सांग. अगं हो ठीक आहे, मी आता बरी आहे. चाल का, समजावून सांग तिला सगळं. होय. वृंदा चल. वृंदा, हे आमचं किचन. छान आहे हो तुमचं स्वयंपाकघर. माझी आजी म्हणायची, ज्या घराचं असं स्वयंपाकघर स्वच्छ आणि नीटनेटकं असतं ना, त्या घरात घर पण टिकून राहतं. पण घर पण टिकवायला माणसं सुद्धा तशीच लागतात. म्हणजे मला म्हणायचं होतं की आजपासून हे किचन तुझ्या ताब्यात असेल, त्यामुळे तू पण असंच सगळं व्यवस्थित ठेव. हा बरं, इकडे सगळं चहा पावडर, कॉफी, साखर हे सगळं असतं. आणि हे या बाजूला हे बघ, मीठ, मसाले, डाळी, तांदूळ हे इथे ठेवलेलं असतं. आणि हो, आपल्या सगळ्या भाज्या, ओलं वाटण या फ्रीज मध्ये अहो खाली. ताई, तुम्ही वागताय कशाला? मी बघेन. हो. बरं, सगळ्यात महत्वाचं, नाश्ता सकाळी 9ला लागतो सगळ्यांना. दुपारचं जेवण 1 वाजता आणि रात्रीचं जेवण 9च्या सुमारास तयार झालं तरी चालेल. हा, आणि हो, तिखट अजिबात नको. या घरात तिखट कोणीही खात नाही, नाहीतर तुझंही माझ्यासारखंच व्हायचं. मी पहिल्यांदा लग्न करून जेव्हा या घरात आले ना, तेव्हा मी अगदी गावच्या सारखं मसालेदार जेवण बनवलं होतं. मला वाटलं सगळ्यांना आवडेल, पण झालं उलटच. अगं, सगळ्यांना घाम फुटला. पण हळूहळू सगळ्यांच्या जेवणाच्या, खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी तुला कळतीलच. बरं, सगळ्यात महत्वाचं, अभिमन्यूच्या जेवणाच्या वेळांची नीट काळजी घे. मोठा साहेब आहे तो, त्याचं आयुष्य ना अगदी घड्याळाच्या काट्यावर चालतं. त्याला ना सगळं वेळेत लागतं. खरं तर त्याच्या वेळेत लागतं. अभिमन्यू म्हणजे तेच का? घरात सगळीकडे फोटो लागलेत ते? हो, माझा पुतण्या. किर्लोस्करांचे सगळे उद्योगधंदे तोच सांभाळतो. सदा न कदा कामात बुडालेला असतो, कळेलच तुला. एक विचारू? ते अभिमन्यू इथे कधीपासून आहे? अगं, असं काय विचारतेस? हे त्याचंच घर आहे. लहानाचा मोठा तो इथेच झालाय.
जन्म इथेच झाला, शिक्षण इथेच झालं. मोहन लहानपणापासून इथेच आहे, हे कसं शक्य आहे? म्हणजे शालू म्हणतीये ते खरं असेल का? अभिमन्यू किर्लोस्कर आणि मोहनचा फक्त चेहऱ्यासारखा असेल का? मोहन, तुझी वृंदा कोण वृंदा? कोण मोहन? नाही नाही, असं कसं होईल? तो स्पर्श, मी माझ्या मोहनचा स्पर्श ओळखणार नाही असं कसं होईल? वृंदा, अगं कुठे हरवलीयस? आणि अभिमन्यू बद्दल का विचारत होतीस? तुम्ही ओळखता का एकमेकांना आधीपासून? नाही, मी पण पहिल्यांदाच ऐकतेय त्यांच्याबद्दल. बर, ठीक आहे. बर, रात्रीच्या जेवणाला उशीर झालेला कोणालाही आवडत नाही हो घरात, त्यामुळे लवकर, तर आमच्या जाऊबाईंना चिडायला निमित्तच मिळेल. अगं, त्या नाही का मगाशी ओरडत होत्या, त्या माझ्या जाऊबाई. बर, कर हा तू स्वयंपाक. आणि हो, तुला काहीही मदत लागली तर मला बोलव. अभिमन्यू नाही, तो माझा मोहनच असणार. तो मोहनच आहे हे आज सिद्ध करून दाखवेन. मोहन माझ्या हातची पुरणपोळी खायला नाही म्हणूच शकत नाही. मी नको नको म्हणत होते ना, तरी पण ती आली आहे. का आली ती इथे? नाही नाही, तिने इथे यायला नको होतं. मी नाही बोलले ना, तरी पण ती आली. आता तिला कोण वाचवणार? नव्हती यायला पाहिजे. काली ती. काय आहे? तू बाहेर का आलीस? मूर्ख कुठची, पावरट एक नंबरची. तू बाहेरच का आलीस? बाहेर आलीस ती आलीस, हे सगळं उपद्रव करून ठेवला. अक्कल आहे का नाही? आणि ती बाहुली आहे, पुसून टाक. आवाज बंद एकदम. तोंडातनं एक शब्द फुटता का म्हणे. बाहुलीने सगळं आपण पुसून टाकूया. काय पाप केलं होतं की ही अशी वेडी मुलगी माझ्या पोटी जन्माला आली? साफ कर, तूच सगळं. मी करते. चुकून झालं असेल, मी करते साफ. छळत राहा नुसती मला.
हे अर्धवट चक्रव्यूह काय? हो हो हो. अरे काय झालं अरे शेरूला? तुझ्यावरती बोलतोय कसला? म्हणजे मला माहिती आहे जगाला तू सांगत असतोस मी तुझा बेस्ट फ्रेंड आहे, तुझा खरा बेस्ट फ्रेंड हाय. दोस्ती विसरला की काय? अरे आय डोंट नो व्हॉट्स रॉंग विथ गेलं वर्षभर असाच वागतोय. मी दिसलो की भुंकायलाच लागतो. तेच तर. हे वर्षभर धड काही खातपीठ पण नाहीये. बघ कसं झालंय. मीच काय कोणी दिसलं तरी भुंकतो. नाही ते बाकीच्यांचं जाऊ दे, तुझ्यावर रागवला असेल रे तू. काय माहिती त्याला काहीतरी हवं असेल जे मी देत नसेल. मोहन, तुझी वृंदा. मी नाही ओळखत तिला. बाहेर न्या बघा काय हवंय तिला. तू इथे कशी काय आलीस? इथे कशी काय आलीस तू? तू काय पाठलाग करतेस की काय माझा? तुझी हिम्मत कशी झाली माझ्या घरी यायची? काय विचारतोय मी? तू ओळखतोस हिला? अरे तू किचन मध्ये कशी गेलीस? अगं बोल ना, कोण आहेस तू? तू काय मागावर आहेस का माझ्या? अरे तू काय? अगं बोल ना, काय तुम्ही काय तुम्ही? तू कशी आली आहेस घरात? कोणी आणलं घरी तुला? मी आणलं तिला. अगं पण का? कोण आहे ही? अरे मी देवळात गेले होते ना. अजिब अजिब. आजी परत भोवळ आली तुला. तुझी शुगर लो झाली असणार. मी तुला सांगितलंय ना आजी एकटी बाहेर जाऊ नकोस म्हणून. कोणाला तरी घेऊन जायचंच ना बरोबर. अलका काकीला का नाही घेऊन गेलीस? अरे हो, जरा शांत हो ना. अरे तिथे वृंदा होती ना म्हणून मी सुखरूप घरी आले. तू मला आधी सांग तुझी शुगर लो झाली कशी? गोळी घेतली होती सकाळी? हो. त्या ड्रायव्हरला काय अक्कल नाही का रे? त्याला 1000 वेळा सांगितलंय गाडीत काहीतरी गोड ठेवत जा, चॉकलेट वगैरे. त्याला बोलव रे जरा. हा बोलवतो. शशांक थांब जरा. अगं आजी तुम्ही तो का ऐकून तरी घ्या ना रे. अरे ही वृंदा होती ना, तिने लगेच मला गोड खायला दिलं. मला बरं वाटलं. आणि एवढंच नाही, मला थेट घरापर्यंत सोडायला आली ती.
अरे ती सविता होती ना आपल्याकडे स्वयंपाकीण, म्हणजे याच्या आधी करत होती, तिला संजीवनीने कामावरून काढून टाकलं. वृंदाला कामाची गरज होती आणि आपल्याला सुगरण स्वयंपाकिणीची, म्हणून वृंदाला आपल्या घरी स्वयंपाकाचं काम दिलं. वृंदा म्हणजे ही आर यू सिरियस? अरे तिच्या हाताला इतकी छान चव आहे ना. खरंच? हो, वा, मग खाऊन बघितलं पाहिजे कधीतरी. कधीतरी कशाला, आजच खायला मिळेल तुला. वृंदा, जा कामाला लाग आणि हे आवरून घे सगळं. वृंदा, अगं तुझंच नाव वृंदा आहे ना? वृंदा, जा कामाला, तयारी कर आणि हे पण आवरून घे नंतर. आजी, हे आले आले चिडचिड करतोस ना, त्यामुळे किती महत्वाच्या गोष्टी सांगायच्या राहतात रे तुला. म्हणजे याहून महत्वाचं अजून काही शिल्लक आहे? हो, अर्थातच. आज तुझ्या काका काकींनी तुझ्यासाठी पार्टी ठेवली. पार्टी? काका काकींनी? हो. कशाला? कसा रे तुझा मित्र, सगळं सांगायला लागतं याला. माझ्यासाठी वेळच नसतो ना हल्ली. याचं आणि वेळेचं सध्या ना. चुप रे अभिमन्यू. अरे तुला एवढा मोठा पुरस्कार मिळाला ना, जे काका काकींना कौतुक करायचंय तुझं. गरज नाही आहे गाची या सगळ्याची. हात पाय धू आणि नवीन सूट घालून ये. अगं कामं आहेत मला. मी सांगते ना, जा. कसा रे मित्र तुझा. बाबा लवकर या, लवकर या तुम्ही. काय झालं? काय झालं? काय झालं? हे बघा आपला मोहन. मोहन हे जगात नाही, मान्य कर आता. बिझनेस आयकॉन ऑफ द इयर हे अवॉर्ड जात आहे अभिमन्यू किर्लोस्कर यांना.